आणि अनिल कुमार पवार तुमचा कुक जर बांधकाम करत असेल तर तुमच्या समोर भाजीपाला घेईल आणि तो भाजीपाला तुमच्या अंगावर फेकला जाईल। याची अजय पावबाके तुम्हाला जर कारवाई करायची नसेल तर पुन्हा तुमचे जिथे होतं तिथे जे आयुक्तांनी माणसं नेमलेली आहेत त्यांचा कुक नेमलेला आहे तो कुठेतरी सामान्य जनतेची फसवणूक करतोय आणि यासाठी आमदार स्नेहाताई दुबे यांनी या सरकारी जागेवरील अतिक्रमणावर कारवाई करावी। नमस्कार, मी नानासाहेब कोळेकर। सरकारी जागेवरील अतिक्रमण ही काही नवीन गोष्ट नाही, परंतु आता सरकारी जागेवर अतिक्रमण करतोय तर कोण? तर आयुक्त अनिल कुमार पवार यांचा आचारी म्हणजेच कुक। जर कुकच अनधिकृत बांधकाम करत असेल तर विचार करा आयुक्त काय काय करत असतील। नायगाव मधील सर्वे नंबर 260 आणि 261 परेरा नगर मधली जागा आहे ती शासकीय महसूलची जागा आहे, परंतु त्यासाठी ना तहसीलदार आग्रही आहेत कारवाई करण्यासाठी ना मंडळ अधिकारी। पालघरच्या तहसीलदारांनी आदेश दिलेला आहे की या जागेवर अतिक्रमण काढण्यात यावे, परंतु अजूनही त्यावर कुठलीही कारवाई केली गेलेली नाही। आयुक्त अनिल कुमार पवार यांचे कुक दिलीप पाटील हे बांधकाम वाचवतात किंवा हे बांधकाम सांभाळतात किंवा ते कब्जा करून त्या बांधकामावर लोकांचा फसवण्याचा धंदा आयुक्तांच्या कुकनी सुरू केलेला आहे। म्हणजे आयुक्तांना देखील लाज वाटली पाहिजे की तुमचा कुक जर असं काम करत असेल म्हणजे नक्कीच त्याला तुमचा पाठिंबा आहे। आणि काल संध्याकाळी 5 वाजता जे प्रभाग समिती जी चे इंजिनियर आहेत अजय पावबाके हे जेसीबी घेऊन तिकडे गेले पण जेसीबीचा जो पावडा आहे तो न मारताच माघारी आले। तर कशामुळे? त्यांना कॉल आला की हे बांधकाम अनिल कुमार पवार यांचे कुक म्हणजेच आचारी दिलीप पाटील यांचा आहे। तर लोकांची फसवणूक करण्याचा धंदा अनिल कुमार पवारांनीच घेतलेला आहे का? जर घेतलेला नसेल तर तत्काळ कारवाई घ्या। आणि जे भाऊसाहेब आहेत म्हणजेच मंडळ अधिकारी अरुण मुर्तडक हे देखील या बांधकामावर कारवाई करत नाही आहेत। वारंवार त्यांना पत्र देऊन ती थोडीशी कारवाई करतात परत जातात, थोडीशी कारवाई करतात परत जातात। सरकारी जागा तुम्हाला वाचवायच्या आहेत की नाहीत? आणि त्यानंतर माननीय आमदार स्नेहाताई दुबे यांना नायगावच्या जनतेने मतं देऊन निवडून आणलेलं आहे, परंतु लोकांची फसवणूक करण्यासाठी जे आयुक्तांनी माणसं नेमलेली आहेत त्यांचा कुक नेमलेला आहे तो कुठेतरी सामान्य जनतेची फसवणूक करतोय। आणि यासाठी आमदार स्नेहाताई दुबे यांनी या सरकारी जागेवरील अतिक्रमणावर कारवाई करावी, कारण त्यांच्या प्रभागामध्ये आतापर्यंत त्यांनी बऱ्यापैकी होल्ड घेतला होता, पण जे सरकारी जागेवरचं अतिक्रमण आहे ते त्यांनी तोडावं आणि होणारी जनतेची फसवणूक जी आहे ती थांबवावी। कारण अजय पावबाके सारखा माणूस जर कारवाई न करता परत येतो तर त्याच्यासाठी निलंबनाची कारवाई केली पाहिजे। लाजा वाटले पाहिजे तुम्हाला। सरकारी आयुक्ताचं कुक स्वतः बांधकाम करतो या गोष्टीची लाज आम्हाला देखील वाटते आणि आयुक्तांना वाटते की नाही ते त्यांनाच माहिती। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तहसीलदार अविनाशजी कोष्टी साहेब जे कर्तव्यदक्ष आहेत सरकारी जागा ते वाचवत आहेत, परंतु या जागेवर त्यांचं लक्ष आहे की नाही हे मला माहिती नाही। मी येणाऱ्या सोमवारी किंवा मंगळवारी त्यांना याबाबत सूचना देईन किंवा त्यांना सांगेन की सरकारी जागेवर अतिक्रमण सुरू आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून देखील सरकारचे डोळे उघडण्याचा मी प्रयत्न करतोय। तहसीलदार अविनाशजी कोष्टी साहेब आपण सर्वे नंबर 260 आणि 261 वर कारवाई घ्यावी आणि गोरगरिबांची होणारी फसवणूक थांबवावी, अन्यथा अनिल कुमार पवार आणि त्यांचा कुक लोकांना फसवण्यासाठी बसलेलाच आहे। आणि अजय पावबाके तुम्हाला जर कारवाई करायची नसेल तर पुन्हा तुमचे जिथे होतं तिथे निघून जा। जेसीबी घेऊन जायचं तर कारवाई करून यायची। हे जे करताना सेटलमेंट सारखं ते करू नका। पुन्हा एकदा सांगतो, जर कारवाई केली नाही तर तहसीलदार अविनाशजी कोष्टी आणि अनिल कुमार पवार तुमचा कुक जर बांधकाम करत असेल तर तुमच्या समोर भाजीपाला घेईल आणि तो भाजीपाला तुमच्या अंगावर फेकला जाईल। याची दक्षता घ्यावी। मी जर या बांधकामावर कारवाई केली नाही तर अनिल कुमार पवार यांच्या अंगावर त्यांचे कुक जो भाजी बनवतो ती भाजी आणून फेकून देईल। धन्यवाद।